लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीचे येवला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि अवैध धर्मांतराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या धर्तीवर राज्यात तातडीने कठोर आणि अजामीनपात्र कायदा करण्यात यावा या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येवला तहसीलदारांना देण्यात आले। गेल्या काही काळापासून राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। याला प्रतिबंध घालण्यासाठी आगामी अधिवेशनात विशेष कायदा संमत करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। गंभीर घटनांचा उल्लेख निवेदनात श्रद्धा वालकर पालघर, रबिका पहाडन झारखंड आणि नेहा हिरेमठ हुबळी यांच्यासोबत घडलेल्या क्रूर घटनांचा दाखला देत महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी येवला तहसीलदार यांना संघटनेच्या महिलांकडून देण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महिला तसेच पुरुषही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज हिंदू जनजागरण समितीतर्फे लव्ह जिहाद कायदा हा पास करायचा आहे अधिवेशनामध्ये। त्या संदर्भात येवले शहरातील महिला तसेच विविध पक्षातील पदाधिकारी यांनी आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। तरी अधिवेशनामध्ये हा कायदा पास झाला पाहिजे एवढीच आमची हिंदू बांधवांची विनंती। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये हिंदू मुली असतील तरुणी असतील तर यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे। यामध्ये मुलींची मानसिकरित्या, भावनिकरित्या, आर्थिक आणि शारीरिकरित्या त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कायदेशीर त्याच्यावरती अंमल आला पाहिजे आणि या ज्या तक्रारी आहे याच्यावरती प्रशासनाने देखील गंभीर लक्ष दिलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे। आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सर्व महिला भगिनी आणि बंधूंनी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे की येत्या अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरुद्ध कायदा हा अधिवेशनामध्ये पास करण्यात यावा। खरं तर हा आपला महाराष्ट्र जो आहे सगळ्यात राज्यांमध्ये इथे सर्वात जास्त साधू संत होऊन गेले आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी परस्त्रीला मातेसमान असे मानले आहे। परंतु आज ह्या लव्ह जिहादच्या नावाखाली आपल्या अनेक महिला आणि मुलींना अत्याचार सहन करावा लागत आहे। इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे लव्ह जिहाद विरुद्ध कायदा पास झालेला आहे तसाच कायदा आणि त्यापेक्षाही कठोर कायदा हा येत्या अधिवेशनामध्ये आपल्या राज्य सरकारने पास करावा अशीच अपेक्षा मी आणि आमचे सर्व सहकारी यांच्या वतीने आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। असंख्य महिला या तहसील कार्यालयावर येऊन त्यांनी लव्ह जिहाद विरोधामध्ये प्रखर असा कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे। आपण गेले अनेक वर्षापासून बघतोय की हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, मात्र शासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे हा कायदा होणं जितकं गरजेचं आहे तितकंच महिलांनी देखील अशा प्रकारचे कोणी तरुण अशा प्रकारे हिंदू मुलींना फसवून अशा प्रकारे जर त्यांची हत्या करत असतील तर मात्र कायदा जर त्यांना काही करणार नसेल तर या महिलांनी कायदा हातात घेऊन ही प्रक्रिया जर केली तर हे लोक ध्यानावर येतील असंही मला या ठिकाणी म्हणायचं आहे। आणि म्हणून सरकारने या अधिवेशनामध्ये हा कायदा मंजूर करावा अशी या महिलांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो। हिंदू जनजागृति समिति की ओर से हम लोग हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही येवला तालुक्यातून तहसीलदार साहेबांना जो लव्ह जिहाद कायदा हा इतर राज्यांमध्ये जो पास केला आहे तो आपल्या महाराष्ट्रात देखील पास व्हायला पाहिजे आणि आपल्या हिंदू मुलींचं संरक्षण केलं पाहिजे। याबद्दल निवेदन देण्यासाठी आम्ही इथे तहसील कार्यालयामध्ये सर्व महिला व सगळे बंधू इथं उपस्थित आहोत। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते।
त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, येवला. इथे मिळतात AC व नॉन AC आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620 588 593 91727 89470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी.